अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. माऊली सांगतात, जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका तुम्ही. जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तर तुम्ही शिकाल. इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज तुमच्याजवळ सुखच आहे. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलन्स कमी होतं तेव्हा सुखाचे चेक बाउन्स होतात. कोणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. माऊली म्हणतात, जोपर्यंत आपल्यावर उत्सुकता आणि विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता आणि काहीही मिळवू शकता. भक्तांनो, जीवनात कुठलेही लक्ष्य प्राप्त करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य. जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमावला नाही तर आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु बऱ्याचदा असे घडते की जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही तेव्हा आपण निराश होण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण भक्तांनो, आपण कधीही निराश होऊ नये, परंतु अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे हे आवश्यक आहे. तर असेच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का. माऊली म्हणतात, पाण्यात बुडणाऱ्याला सहानुभूतीचा अर्थ कसा की त्याबरोबर बुडणेच नव्हे तर पोहून त्याला वाचवण्यास प्रयत्न करा. आज कोणती तरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसापूर्वी एक झाड लावले होते. जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पहा. माऊली म्हणतात, भूतकाळापासून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करणे थांबवू नका. आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्या मागे कोणी यावं ना यावं, जे आपल्या करावंस वाटत आहे ते करण्याचा आपल्या जीवनाची सार्थकता आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, माऊली म्हणतात, आणि तो तुम्ही मिळवणारच. यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या यशापासून शिकणे हे जास्त महत्त्वाचे आहे. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. स्वातंत्र्य हे एक वरदान आहे जे प्रत्येकास प्राप्त करण्यास अधिकार आहे. माऊली म्हणतात, मी एक भक्त आहे. माझ्या शिरण्याची ठेवण सर्व अवयव ठीक असणे हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाताशी आहे. तुम्ही सक्रिय व्हा, जिम्मेदारी घ्या, त्या गोष्टींवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांदा हवाली करत आहेत. स्वतःचा विकास करा आणि ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. शिका, संघटित व्हा आणि तुम्ही संघर्ष करा. माऊली म्हणतात, आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र असतो. आज आपण अशा देशांत राहतो जिथे खूप लोक संसाधनाच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप ऑर्डर करतो, इतरांना पार्टी देण्यासाठी खूप अन्न नष्ट करतो, लग्नात किंवा इतर कार्यक्रमात खूप अन्न नष्ट करतो. एक गर्विष्ठ व्यक्ती सर्वात संशयवादी असते. माऊली म्हणतात, व्यक्तींना चिरडून ते विचारांना मारू शकत नाहीत. बालपण म्हणजे साधेपणा. मुलांच्या दृष्टिकोनातून जगाकडे तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला जग दिसेल. प्रसन्नता आणि नैतिक कर्तव्य पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहे. जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरी कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल. आपण बदलायची सुरुवात आपले घर, परिसर, वस्त्या, गावे आणि त्यापासून प्रारंभ करू शकतो. आपण शिकण्याची भूक बाळगा, काहीतरी करून दाखवायला वेड्यासारखं धडपडा तुम्ही. मी विशिष्ट प्रदेशाचा किंवा देशाचा ही भावना गाळून पाडण्यासाठी तिसऱ्यांदा
तिसऱ्यांकडे बघा, कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाशी झेललेला असता. तुम्ही यशाने त्यांना मारून टाका आणि तुमच्या हाताने त्यांना दफन करा. माऊली म्हणतात, लोकांना असत्य आणि हिंसाचाराद्वारे कधीच खरी लोकशाही किंवा स्वराज्य मिळू शकत नाही. आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो आवाज आणि अवस्थेत सापडला नाही. देव शांततेचा मित्र आहे. निसर्ग कसे पहा, झाड, फुले, गवत शांततेत कसे वाढतात. तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांततेत कसे फिरतात. आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला मौनांची आवश्यकता आहे. समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते, तर असमाधान हे मोठ्या श्रीमंत माणसाला हे गरीब बनवते. आपण ज्याच्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा. एखादी व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो, परंतु ती कल्पना त्याच्या मृत्यूनंतर 1000 जीवन ती देईल. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही. जर एखादी गोष्ट खूप महत्त्वाची असेल तर जरी गोष्ट आपल्या विरुद्ध असतील तरीही आपण त्या केल्या पाहिजेत. स्वामी भक्तांनो, नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे. तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःलाच चालायचा आहे. तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कोणाचे एखादे गुपित कधीही कोणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही. तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ कडे करणारच. गुपित त्यालाच म्हणतात जे आपण कोणाला सांगत नाही, पण स्वतःचं आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. तर इतर कोणी आपले गुपित लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल. माऊली म्हणतात, जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल मिळणारच नाहीत. लादणे आपल्याला कधीच निकाल देत नाही. प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल. चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास नेहमी क्षमा केली जाऊ शकते. आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आणि काळसुद्धा नष्ट करू शकत नाही. माऊली म्हणतात, स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला महान समजा. हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल. ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला, तुम्ही असे समजा. ज्याच्याकडे काही नाही त्याला कशाची भीतीच नसते. एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरूप ओळखणे नाही आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले देखील जाऊ शकते. जे स्वतःसाठी जगात ते मरतात, ते समाजासाठी मरतात, ते जिवंत राहतात. आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापासून दूर गेला आहे आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेलेला आहे. कारण निसर्गातल्याच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कधीही हार मानू नका. आज दिवस खडतर आहे, उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल, परंतु परवाचा दिवस हा प्रकाशाची पहाट असेल. माऊली म्हणतात, जीवनावर यशस्वी होण्यासाठी प्रेरक यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. माणसाला संधीशिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल. स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैराचार नव्हे. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा कोणताच नाही. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा तुम्ही. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. तो खूपच सुरक्षित आहे, तो असुरक्षित आहे. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. शहाण्याला शब्दांचा मार आहे. माऊली म्हणतात, विश्वास जरूर ठेवा, पण सावधगिरीही असू द्या. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य तुम्ही जगू नका. समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण अंगी येत नाहीत. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे आपल्या आयुष्यातले पुस्तक. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा. चांगला माणूस घडवणे हीच खरे ध्येय आहे. माऊली म्हणतात, निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो. अचूकता पाहिजे तर सराव महत्त्वाचा. स्पर्श न करता
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटना शेवट अवलंबून असते. माऊली म्हणतात, कोणतीही विद्यमान कधीच वाया जात नाही. सौंदर्य वस्तू नसते, पाहणाऱ्यांच्या दृष्टीच असते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. तुमच्याजवळ माऊली म्हणतात, फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधांचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. जीवनात आपल्याला सोडून कोणी गेले असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेल्याची वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून द्या. कारण पूर्ण जगात काटे टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. माऊली म्हणतात, एकाच गोष्टीचा जास्तच विचार करत बसू नका. आयुष्यात खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच तुम्ही चालू ठेवा. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. माऊली म्हणतात, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःच्या मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख सांगतील. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. माऊली हे आपल्याला सतत सांगतात. राग आल्यावर तो व्यक्ती करणे जितके सोपे असते त्याहून कितीतरी कठीण असते ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे. आणि संयम ठेवणे ज्याला कळलं त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हारण्याची तुम्ही हिंमत ठेवा. जो माणूस स्वतःचे अवगुण आणि दुसऱ्याचे गुण पाहू शकतो तोच माणूस महान बनू शकतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं. एक दिवस अनेक वर्षाचा संघर्ष तुम्हाला खूप सुंदर मार्गाने भिडवेल. आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. सकारात्मक विचार हेच जीवनातील सर्वात मोठे दान आहे. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असते. तर असंच आपल्या माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.